देवराजा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे। आज एक विशेष सूचना देवराजा ट्रस्टतर्फे जाहीर करण्यात येत आहे। देवराजा ट्रस्टतर्फे एका नवीन ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येत आहे। या ग्रंथाचे नाव आहे पितृदोष रहस्य। आमचा गेल्या 40 वर्षाचा अनुभव असा आहे की आजच्या भारतीय समाजामध्ये पितृदोष हा बहुतांश घरांमध्ये पाहिला जातो। पितृदोषामुळे अनेक समस्या निर्माण होतात। खूप ठिकाणी निर्वंश होतो, लक्ष्मी संबंधित समस्या निर्माण होतात। पितृदोष ज्या कुळाला आहे किंवा ज्या व्यक्तीला पितृदोष आहे त्या व्यक्तीचं आयुष्य खूपदा नरकासमान होतं। आयुष्यामध्ये खूप समस्या उत्पन्न होतात, खूप क्लेश उत्पन्न होतात। लक्ष्मी संबंधित समस्या म्हणजे पैशा संबंधित समस्या, संतती संबंधित समस्या, अशा अनेक समस्या ज्या आहेत त्या पितृदोषामुळे उत्पन्न होतात। परंतु पितृदोष म्हणजे नेमकं काय, पितृदोष कशामुळे उत्पन्न होतो, या पितृदोषाची शांती कशी करावी, ती शांती कुठे करावी, कुठल्या तिथीवर कुठल्या मुहूर्तावर करावी, भारतामध्ये अशी कुठली तीर्थक्षेत्र आहे की ज्या ठिकाणी जाऊन श्राद्ध तर्पण पिंडदान केल्यानंतर पितृदोषाची पूर्णतः शांती होते, या सगळ्याचं स्पष्टीकरण जे आहे ते आमच्या ह्या आगामी पुस्तकामध्ये देण्यात आलेले आहे। या पुस्तकाचे लेखक देवराजा ट्रस्टचे संचालक डॉक्टर सी ए अशोक कुमार गुप्ता हे स्वतःच असून डॉक्टर गुप्ता यांचा गेल्या 40 वर्षाचा अनुभव या ठिकाणी संकलित करण्यात आलेला आहे। पितृदोषाची सविस्तर व्याख्या या पुस्तकामध्ये केली आहे। पितृदोष म्हणजे नेमकं काय, पित्याचं ऋण काय असतं, आईचं ऋण काय असतं, बंधू भगिनींचं ऋण काय असतं, गुरुचं ऋण काय असतं, ऋषींचं ऋण काय असतं, पत्नीचं ऋण काय असतं, संततीचं ऋण काय असतं, ह्या सगळ्याची डिटेल व्याख्या या पुस्तकामध्ये केलेली आहे। पितृदोष उत्पन्न झाल्यानंतर त्याचा उपाय कसा करावा, त्याची शांती कशी करावी, ह्यामध्ये श्राद्ध तर्पण पिंडदानाचं काय महत्त्व आहे, पितृपक्षामध्ये काय करावं, तसेच दर महिन्यामध्ये येणाऱ्या मासिक अमावस्येला काय करावं की ज्यामुळे पितृदोषाची शांती होईल, ह्याची सविस्तर व्याख्या या पुस्तकामध्ये केलेली आहे। पितृदोष उत्पन्न झाल्यानंतर पिंपळाच्या वृक्षाचं काय महत्त्व आहे, पिंपळाच्या वृक्षाची कशा प्रकारे सेवा करावी की ज्यामुळे पितृदोषाची शांती होते, भागवत महापुराणाची उपासना कशामुळे करावी की ज्यामुळे पितरांची परमनंट गती होते, तसेच विष्णू सहस्रनामाचे पाठ कसे करावे, किंबहुना पितरांचा दोष उत्पन्न झाल्यानंतर कुठली उपासना आणि कुठलं कर्मकांड करावं, ते कुठल्या तिथी मुहूर्तावरती करावं, ह्या सगळ्याचं विस्तृत विवेचन आमच्या ह्या आगामी ग्रंथामध्ये करण्यात आलेलं आहे। हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा असून पितृदोष पितृबाधेपासून सुटका करून देण्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका ह्या ग्रंथाची आहे। या ग्रंथाचं नीट व्यवस्थित अध्ययन केलं तर पितृदोष उत्पन्न झाल्यानंतर कुठली लक्षणं आयुष्यात घरामध्ये दिसून येतात त्याची व्याख्या केलेली आहे। पितृदोषाची शांती कशी करावी, पितरांची जी आहे ती परमनंट सुटका कशी करावी, त्यांना पुढच्या गतीला कसं पाठवावं, त्यांच्या पुढच्या जन्माची गती त्यांना प्राप्त होईल असं काय करणं आवश्यक आहे, या सगळ्याचा उपदेश या ग्रंथामध्ये देण्यात आलेला आहे। ह्या ग्रंथाची प्राप्ती आपण देवराजा ट्रस्टशी संपर्क करून करू शकता। आपल्याला ह्या ग्रंथाची किंमत सांगण्यात येईल आणि आपण किंमत देवराजा ट्रस्टच्या अधिकृत अकाउंटमध्ये जमा केल्यानंतर आपल्याला पोस्टाद्वारे हा ग्रंथ आपल्या घरी घरपोच पाठवला जाईल। हा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे। डॉक्टर सी अशोक कुमार गुप्ता यांच्या आयुष्यभराचा अनुभव या ग्रंथामध्ये संकलित करण्यात आलेला आहे। तसेच शास्त्रांमध्ये, पुराणांमध्ये आणि इतर विद्वान लोकांशी चर्चा करूनही अनेक उपाय आणि तोडगे ह्याच्यामध्ये सांगण्यात आलेले आहे। या संधीचा आपण लवकर लाभ घ्यावा, त्वरित आमच्याशी संपर्क साधावा आणि या पुस्तकाची प्रत आपल्या नावे आपण बुक करावी। या संधीचा फायदा आपण नक्की घ्यावा। आमचे अधिकृत नंबर खाली दिलेले आहेत, त्या व्हॉट्सअप नंबरवर आपण संपर्क करू शकता आणि हे पुस्तक आपल्या घरी घरपोच प्राप्त करू शकता।